नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण कतला मच्छीचं छान मस्त झणझणीत असं कालवण बनवलेलं आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता आपण मस्त चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे. बघा आता अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे. बघा ताजी मच्छी आहे. त्यामध्ये बघा मीठ घालून आणि लिंबू लावून ठेवायचा, याला 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. त्यामुळे जो मच्छीचा वास वगैरे आहे तो सुद्धा निघून जातो आणि मच्छी सुद्धा मस्त स्वच्छ अशी क्लीन होऊन जाते. बघा अशा पद्धतीने याला मीठ लावून ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटं. आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं याला बाजूनं ठेवायचं आहे. त्यानंतर आपण आता मसाले पाहूया. बघा मसाले थोडंसं बघा यामध्ये काजू घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. धने घेतले 1 चम्मच, शहाजिरं अर्धा चम्मच घेतलेले आहे, मिरे घेतलेले 4 ते 5 कलमी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि 2 तेजपत्ता घेतलेला आहे. बघा आता संपूर्ण जो मसाला घेतलेला आहे हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. बघा संपूर्ण मसाला कढईमध्ये तेल घालून आता याला आपण चांगलं भाजून घेऊया. जेवढा मसाला छान भाजला जाईल ना तेवढी भाजी चवीला खूप छान तयार होते. बघा आता हा मसाला संपूर्ण थंड करून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि याचं वाटण बनवून घेऊया आणि वरून थोडासा कोथिंबीर सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेला आहे. मिक्सरचं वाटण होईपर्यंत बघा जे मच्छीला 10-15 मिनिटं झालेलं आहे. बघा आता पाणी थंडच घेतलेलं आहे. आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये बघा मी 1 पडी तेल घातलेलं आहे. थोडंसं हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच. आता आपण जे पीस घेतलेलं आहे, मच्छी जी आहे ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. बघा आता ही जी फिश आहे ती आपल्याला ही 40 ते 50% आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघा थोडंसं आता जी मच्छी छान अशी परतून घेतलेली आहे ना, मच्छीचा वास सुद्धा निघून जातो आणि जे पीस आहेत ना ते सुद्धा अख्खे पीस राहतात भाजीमध्ये. अजिबात पीस वगैरे तुटत नाही. बघा अशा पद्धतीने जी मच्छी आहे फ्राय करून आपल्याला एका वेगळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणीला घालायची आहे. बघा परत मी 2 पडी यामध्ये तेल घालून घेत आहे. बघा तेल घालून झालेलं आहे. आता तेल छान तापलं. यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघा आता या वाटणामध्ये आपल्याला ज्या मसाले आहेत, पावडर मसाले आहेत ते घालून घ्यायचे. बघा हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा आता हे मसाले आपल्याला छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. बघा बघा आता मस्त असं मसाला परतून झालेला आहे. यामध्ये बघा थोडंसं पाणी घालून घेत आहे मी. बघा आता मसाला खालून जळावू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कारण मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघण्यासाठी आपल्याला हे प्रोसेस करणं गरजेचं आहे. बघा आता वरून मसाला छान परतून झालेला आहे. यामध्ये आता रश्श्यासाठी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. बघा आता रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. बघा रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर बघा थोडीशी अर्धा चमचामध्ये कस्तुरी मेथी घातलेली आहे. वरून थोडासा मी कोथिंबीर घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. बघा आता छान अशी उकळी आलेली आहे रश्श्याला. आता बघा रस्सा सुद्धा आपण बरोबर व्यवस्थित केलेला आहे, अगदी थोडासा केलेला आहे. नंतर आपण जी फिश केलेली आहे फ्राय ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला ही फिश यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायची आहे. आता रस्स्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला 10 मिनिटं शिजायला ठेवायची आहे. 10 मिनिटात तर पाहू शकता आपण मस्त अशी बघा आपली जी भाजी आहे ते शिजवून तयार झालेली आहे. बघा कुठं जो पीस आहे तो कुठंच तुटलेला वगैरे नाहीये. अख्खे पीस आहे भाजीमध्ये आणि फिश सुद्धा छान व्यवस्थित शिजलेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला कतला मच्छीची कालवण कसं वाटलेलं आहे. बघा मस्त असं झणझणीत मस्त आपली फिशची भाजी झालेली आहे बनवून. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.